प्रभू खरंच तू आमच्यावर अति महान अति देव बाबा प्रेम केलंस. आई पण नाही करणार देव बाबा. जगातला कुठलाही व्यक्ती देव बाबा निस्वार्थ प्रीती करणारा तू परमेश्वर आहेस. तुझी तुलना आम्ही कोणासोबत नाही करू शकत. तुझ्या प्रेमाची तुलना आम्ही आमच्या प्रिय व्यक्तीशी नाही करू शकत देव बाबा. कारण तू अगम्य प्रीती करणारा अगाप्य प्रीती करणारा परमेश्वर आहेस. तुझं प्रेम आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझी महिमा करतो आणि या गीताद्वारे आज आम्ही म्हणतो की तुझ्या मर्जीने आम्ही चालू देतो. हालेलुया. तुझ्या सोबत आम्ही चालू. जसं दानियल तुझ्या सोबत चालला दे बाबा. जसं अलिशा तुझ्या सोबत होता तसं आम्ही बनू दे बाबा. आम्हाला तुझ्या आत्म्याची जोड दे प्रभू. आम्हाला तुझ्या आत्म्याला परिपूर्ण कर दे बाबा. आम्ही तुला योग्य प्रतिसाद द्यावा यासाठी मदत कर. आमच्या जीवनातले बंधन तोडू दे येशूच्या नावामध्ये. ओ आमचा हट्टी हृदय मोडू दे प्रभू परमेश्वर. आम्हाला तोड नवीन बनव. कारण तू कुंभार आहेस आणि आम्ही मानवी प्रभू परमेश्वर. आम्हाला आकार दे. तुझ्या वचनांमध्ये आकार दे. तुझ्या आत्म्यामध्ये आकार दे प्रभू. तुझा गौरवी आत्मा आम्हाला सहाय्य कर. आम्ही आमचे समर्पण करतो. आमची बुद्धी आमचे विचार आम्ही बाजूला सारतो. आमच्या तलवारी आम्ही बाजूला करतो. तो एकमात्र सर्वसामर्थी राजा तुझ्या समोर आम्ही झुकतो देवा. तुलाच वंदन आणि नमन करतो परमेश्वर. हालेलुया. कारण तू जिवंत देव आहेस. तू भयप्रद परमेश्वर आहेस. हालेलुया. मी तुझा आदर करतो. ही सुंदर संधी वेळ तू आम्हाला दिली आहेस. तुझ्या स्तुती करतो. आज तुझ्या वचनातून शिकव सर्व वचने आमेन मध्ये आमेन. परमेश्वर पिता तुझा आत्मा या ठिकाणी उपस्थित आहे आणि निश्चितार्थाने प्रभू देवा या ठिकाणी आम्ही सगळेजण तुझं गौरव करत असताना प्रभू देवा तुझी वचनं प्रभू देवा आमच्या जीवनामध्ये प्रभू देवा अद्भुत रीतीने काम करतात आणि प्रभू त्या वचनांना प्रभू देवा आम्ही आमच्या जीवनात काम करण्याची परवानगी देतो प्रभू देवा. आणि आम्ही तुला विनंती करतो पित्या की आम्ही आज प्रभू देवा या ठिकाणी जशा प्रकारे आलो तशा प्रकारे आम्ही जाणार नाही प्रभू. तर प्रभू देवा आमच्यामध्ये प्रभू देवा तुझा अद्भुत रीतीने प्रभू देवा कार्य चालू करशील प्रभू देवा आणि अद्भुत रीतीने प्रभू देवा आम्ही आशीर्वादित होणार आहोत. तुझ्या वचनाने भरणार आहोत आणि प्रभू देवा तुझ्या आशीर्वादाने भरणार आहोत. तुझी स्वर्गीय सामर्थ्याने आम्ही भरणार आहोत आणि आलेला कोणताही व्यक्ती प्रभू देवा रिकामा जाणार नाही. तो तुझ्या गौरवाने भरून प्रभू देवा ज्या समस्या ज्या अडचणी तो घेऊन आला असेल ज्या अपेक्षेने तो आला असेल येशूच्या नावात प्रभू देवा या ठिकाणी त्याचं उत्तर त्याला मिळावं प्रभू देवा असं म्हणतो. जाते वेळेस प्रभू देवा त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याला मिळालेलं असावं असं होऊ दे प्रभू देवा. त्याचं जीवन तुझ्या गौरवाने भर आणि इथं प्रभू देवा असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये तुझ्या कार्याचा तू आरंभ कर अशा तुला विनंती करतो. आमची प्रार्थना प्रभू तू ऐकली सगळे देवा येशूच्या नावात प्रार्थना म्हणून तू ऐकली त्या आमेन आमेन. बसूया आपण सगळे. हालेलुया. माझ्यासोबत काढा निर्गमाचं पुस्तक 26 अध्याय आणि 16 वचन. निर्गम 20:16 आणि त्या ठिकाणी असं लिहिलंय आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नकोस. निर्गम की किताब उसका 20 अध्याय 16 पद हमने पढ़ा. आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नको. बायबल आपल्याला साक्षीविषयी खूप काही शिकवतं. जे साक्ष आहे त्या साक्षीविषयी आपल्याला बायबल बरंच शिकवतं आणि साक्षीविषयी वेगळा संदेश तयार होईल. पण मला मात्र या ठिकाणी एक 9वी आज्ञाची बायबलमध्ये 10 आज्ञांमधून आपण शिकत आहोत. त्या 10 आज्ञांच्या मधली 9वी आज्ञा शिकवायची आहे आणि त्या आज्ञेमधूनच आपण पाहणार आहोत. काही सीमित गोष्टी असतील की त्या गोष्टीतून आपण निश्चित अर्थाने या ठिकाणी आपण पाहू. पण साक्षला बायबल खूप महत्त्व देतं आणि साक्ष ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या जीवनामध्ये. विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये साक्षीला खूप महत्त्व आहे आणि देव वेगवेगळ्या प्रकारच्या साक्षींना महत्त्व देतो आणि स्वर्गाच्या राज्यामध्ये आपण गेल्यानंतर वेगवेगळ्या लोकांची आणि वेगवेगळ्या वस्तूंची साक्ष आपण ऐकणार आहोत. प्रेज द लॉर्ड. ज्या तुम्ही अपेक्षा केली नसेल अशा गोष्टी साक्ष देणार आहेत त्या ठिकाणी आणि अशा गोष्टी कारण बायबलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचा उल्लेख आहे आणि वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या देवाच्या सेवकांनी अशा साक्षींचा उल्लेख केलेला आहे. काही ठिकाणी एक दगड त्या ठिकाणी उभा केलाय त्याला परमेश्वराने म्हटले हे साक्ष आहे. काही ठिकाणी स्तंभ उभा केलाय ज्याला वेदी म्हटलेला आहे
ते वेदी साक्ष होणार आहे. काही ठिकाणी परमेश्वराने यार्देन नदीतून काही धोंडे उचलून आणले आणि सांगितलं की हे साक्ष होतील. आणि नंतर प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस यरूशलेममध्ये जेरुसलेममध्ये प्रवेश करत होता त्यावेळेस लोकांना दटावण्यात आलं आणि येशू ख्रिस्त त्या म्हणाला हे गप्प राहिले तर धोंडे ओरडतील. आणि बऱ्याच वेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या साक्षींना बायबलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हे झालं साक्षीचा भाग. पण आपण जी आज्ञा शिकत आहोत त्या आज्ञेच्या विषयी मात्र बायबल आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी शिकवतं आणि त्याविषयी मात्र आपण आवर्जून त्या गोष्टीविषयी पाहणार आहोत आणि खूप काही गोष्टी त्यामधून आपल्याला शिकायला मिळतील. पहिला भाग त्याच्यामधला हा आहे की आपल्याला बायबल सत्य बोलायला शिकवतो. बाजूला सांगा, सत्य बोलायला शिकवतं बायबल. सत्य बोलणं ही आत्ताच्या काळातली खूप कठीण गोष्ट आहे. कठीण आहे, आवश्यक आहे ती, पण ती कठीण आहे. कारण आत्ताचा काळ खोटं बोलण्याचा काळ आहे. हा जास्त खोटं बोललं जातं. म्हणजे काही लोक तर दिवसामध्ये हजारो खोटं बोलतात. हजारोच्या संख्येनं त्यांच्या जीवनामध्ये असत्य आहे. त्यांचं नोकरी किंवा त्यांचा बिझनेस सुद्धा खोट्यावरतीच आधारलेला आहे. त्यांचं संपूर्ण जीवन, कुटुंब सुद्धा काहींचं खोट्यावरती आधारलेलं कुटुंब आहे. आणि बायबल आपल्याला सांगतं की जे काही असत्यावर आधारलेल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या नष्ट होणार आहेत. मग कदाचित तो बिझनेस असेल, कदाचित ती नोकरी असेल, कदाचित ती तुमचं जीवन असेल, कदाचित ते तुमचं कुटुंब असेल, पण त्या सगळ्या गोष्टी नष्ट होणार आहेत. त्या सगळ्या गोष्टीचा एक वाईट अंत होणार आहे. कारण का, जे काही असत्य आहे त्या असत्याचा बायबल द्वेष करतं. त्या सगळ्या गोष्टीचा बायबल कडाडून विरोध करतं. कारण नेहमी आपण सत्य बोलावं अशी प्रभूची इच्छा आहे. लेवीचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि 2 पासून 3 पर्यंत आपण वाचूया. लेवीय 6वा अध्याय 2 पासून 3 पर्यंत. कोणी परमेश्वराविरुद्ध विश्वासघात करून पाप केले म्हणजे ठेव किंवा गहाण या बाबतीत आपल्या शेजाऱ्याला फसवले किंवा लूट करून त्याला फसवले किंवा त्याच्यावर जुलूम केला किंवा कोणाची हरवलेली वस्तू सापडली असता तिच्याविषयी त्यांनी लबाडी करून खोटी शपथ वाहिली, अशा ज्या गोष्टी करून लोक पाप करतात त्यापैकी एखादी करून कोणी अपराधी ठरला तर, आणि पुढे जाऊन त्याची शिक्षा जी आहे ती शिक्षा आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामध्ये आपण जास्त खोलवर जाणार नाही आणि शिक्षा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण नंतर पाहू. पण आपल्याला नेमकं काय काय करायचं आहे त्या गोष्टीविषयी या ठिकाणी लिहिले की देव कशा विषयीचा नेमका द्वेष करतो त्या गोष्टीविषयी आपल्याला या ठिकाणी वाचायला मिळतं. नीतिसूत्रेचं पुस्तक याचा 14वा अध्याय 5वं वचन आपल्याला काय सांगतं वाचूया आपण. नीतिसूत्रे याचा 14वा अध्याय 5वं वचन. आणि बायबल त्या ठिकाणी सांगतं विश्वासू साक्षी खोटे बोलत नाही, खोटा साक्षी मुखाने असत्य वदतो. हालेलुया, प्रेज गॉड. या ठिकाणी परमेश्वर आपल्याला सत्य बोलण्याविषयी शिकवत आहे आणि सत्य बोलत असताना विश्वासू साक्षी जो आहे किंवा विश्वासूपणाने साक्ष देणारा जो व्यक्ती आहे तो कधीही असत्य बोलत नाही. मग कधी तो कदाचित घरातला व्यक्ती असेल, त्याच्या कुटुंबातला व्यक्ती असेल, परमेश्वर स्वतः त्या ठिकाणी उपस्थित असेल किंवा त्याचा शेजारी असेल, त्याचा मित्र असेल, त्याचा नातेवाईक असेल किंवा त्याच्या सोबत असणारा कोणताही तत्सम व्यक्ती असेल, त्या प्रत्येकाविरुद्ध तो खोटं बोलत नाही. लक्षात घ्या, परमेश्वर आपल्याला सत्य बोलायला शिकवतो आणि कोणत्याही व्यक्तीच्या बाजूने किंवा कोणत्याही व्यक्तीच्या संबंधामध्ये ते असेल, कोणत्याही व्यक्तीच्या संबंधात जरी असलं तरी देवाने आपल्याला सत्य बोलायला सांगितलेलं आहे. बाजूवाल्याला सांगा, देवाने आपल्याला सत्य बोलायला सांगितलेलं आहे. असत्याचा परमेश्वर द्वेष करीतो आणि असत्य व्यक्तीच्या बाबतीत परमेश्वर खूप आक्षेप घेतो किंवा परमेश्वर खूप आवेशी आहे की त्या माणसाने सत्य बोललं पाहिजे. ज्यावेळेस आपण आपल्या अंतःकरणामध्ये सत्याविषयीची किंवा खोट्याविषयीची आपल्याला ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस जी आताच्या जगातली जी व्याख्या आहे आणि ज्या खोट्याने कुणाचं अहित होत नाही किंवा ज्या खोट्याने कोणाचंही नुकसान होत नाही असं खोटं बोललं तर चालतं, असं एक जगाची पद्धत आहे. किंवा खोटं हे माझ्या हितासाठी असेल किंवा खोटं हे जर माझ्या भल्यासाठी असेल किंवा खोटं जर मी त्याच्यातून खूप मोठा फायदा कमवणार असेल तर निश्चित अर्थाने ते खोटं चालतं. हे एक जगाची पद्धत झालेली आहे. कारण जगाने एक मोठं खोटं आणि छोटं खोटं याच्यातला एक वेगळ्या प्रकारचं डिफरन्स करून ठेवलेलं आहे. आणि छोटं खोटं असेल तर चालतं, मोठं खोटं असेल तर नको, किंवा एक खूप मोठ्या प्रमाणाचं नुकसान होत असेल तर नको बोलायला. पण छोटं नुकसान आपण करतोय तर निश्चित अर्थाने ते चालतं. पण लक्षात घ्या, देवामध्ये काहीच नाही चालत.
प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. देवामध्ये काहीही चालत नाही. हे जरी कठीण असेल तरी पण निश्चित अर्थाने आपण त्या बाबतीत सावध असलं पाहिजे. कारण आपण कोणतीही गोष्ट जी खोटं बोलून करत असो त्या बाबतीत निश्चित अर्थाने जर आपण दुसऱ्याला फसवणारे असू तर आपल्याला पण फसवणारे निश्चित अर्थाने ह्या जगामध्ये असणार आहेत. आणि जर आपण आपल्या अंतःकरणामध्ये याविषयी इतकं जर सिरियस नसू तर आपण आपल्या अंतःकरणामध्ये आजच सिरियस होण्याची गरज आहे. कारण निश्चित रे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळी वचनं या ठिकाणी वाचायला मिळतात. 12 अध्याय 14 अध्याय त्याचं 25 वचन वाच. तिथेच 25 वचन आणि तिथे लिहिले खरा साक्षी लोकांचे प्राण सोडवितो पण जो आपल्या मुखावाटे लबाडी उच्चारतो तो दगलबाजी करतो. Praise the Lord. आणि त्या ठिकाणी दुसरे एक अजून वचन आहे 12 अध्याय 17 वचन. नीतिसूत्रे 12 अध्याय आणि 17 वचन. आणि काय लिहिले त्या ठिकाणी ज्याच्या तोंडून सत्याचे उद्गार श्वासाप्रमाणे बाहेर पडतात तो न्यायत्व प्रगट करीतो पण असत्य साक्षी कपट उच्चारितो. Praise the Lord. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अजून वचन वाचा आणि त्याचं 24 अध्याय 28 वचन. नीतिसूत्रे 24:28. आणि त्या ठिकाणी लिहिले आपल्या शेजाऱ्याविरुद्ध विनाकारण साक्ष देऊ नको तू आपल्या वाणीने थकवू नको. Oh. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची वचनं या ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतात. आणि 9 अध्याय 9 वचन त्याच नीतिसूत्रेमध्येच आहे. 9 अध्याय 9 वचन. सॉरी 9 अध्याय 9 वचन काय आहे. ज्ञानाला बोध केला तर तो अधिक ज्ञानी होईल धार्मिकाला बोध केला तर त्याचे ज्ञान वाढेल. ठीक आहे काहीतरी पण या ठिकाणी जी वचनं आपण आता वाचली ही सगळी वचनं एक प्रकारचं माणसाच्या खोटेपणापासून होणारं जे नुकसान आहे त्या नुकसानीचं रक्षण करण्यासाठी या ठिकाणी आहे. ज्यावेळेस प्रभू आपल्याला ही आज्ञा देतो की आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नको त्यावेळेस कोणत्याही प्रकारे बऱ्याच वेळेस लोकांना काही आपला शेजारी कोण असा प्रश्न पडला असेल त्याच्याविषयी पण पाहणार आहोत आपण की आपला शेजारी नेमका कोण आहे. आणि आपण असं म्हणू की बाबा माझा शेजारी जर हा नाही मग ह्याच्या विरुद्ध साक्ष दिली तर काय फरक पडतो. पण आपला शेजारी प्रत्येक व्यक्ती किंवा जो आपल्या घरातला कुटुंबातला सोडून जो कोणी बाहेरचा असेल त्या प्रत्येक व्यक्तीला आपला शेजारी म्हटले गेले. त्याचं स्पष्टीकरण जे आहे ते नंतर आपण पाहू. पण बायबल आपल्याला खोटं बोलण्याविषयी खूप मोठं सावधगिरी बाळगण्याविषयी शिकवतं. आणि म्हणूनच ज्यावेळेस पण आपण खोटं बोलण्याचा विचार करतो किंवा खोट्याविषयी किंवा असत्याविषयी आपल्या मनामध्ये विचार येतो त्यावेळेस बायबल त्याच्याविषयी सिरियस आहे. बायबल त्याच्याविषयी आपल्याला खूप काही वचनामधून शिकवतं. आणि त्या प्रत्येक असत्य बोलणाऱ्याचा खोटं बोलणाऱ्याचा बायबल द्वेष करतं. ह्या 10 आज्ञामधून शिकत असताना आपल्याला या गोष्टीचं गांभीर्यानं या गोष्टीकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे की मी असत्य बोलण्यामध्ये माझा सहभाग आहे का. खोटं बोलण्यामध्ये माझा कुठेतरी सहभाग आहे का. कदाचित मी माझ्या घरातल्या व्यक्तीला किंवा माझ्या जोडीदाराला असेल किंवा माझ्या घरात कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला असेल किंवा शेजाऱ्याला असेल किंवा माझ्या सोबत काम करणाऱ्याला असेल किंवा माझा जर बिझनेस असेल तर बिझनेस करतो ज्या ग्राहकांना असेल किंवा कोणत्याही बाबतीमध्ये मी दुसऱ्यांना फसवणारा खोटं बोलून फसवणारा व्यक्ती आहे का. जर निश्चित अर्थाने जर असं असेल तर तुम्ही स्वतःसाठी आशीर्वादाची नाही तर तुमच्या परमेश्वराच्या क्रोधाची तुम्ही पेरणी करता. कारण परमेश्वराचा क्रोध कशा प्रकारे येतो त्याच्याविषयी आपण वचन वाचणार आहोत. पण बऱ्याच वेळेस आपण या गोष्टीविषयी सावध होत नाही कारण बऱ्याच ठिकाणी खोट्याविषयी बायबल आपल्याला सावध करतो. यिर्मयाचं पुस्तक याचा 9 अध्याय आणि 3ऱ्या वचनापासून आपण पुढे वाचू. यिर्मयाचं पुस्तक याचा 9 अध्याय आणि 3 पासून पुढे. खोटं बोलण्यास आणि हे सिरियस असणारी अतिशय गांभीर्यानं घेण्यासारखी वचनं आहेत. त्या ठिकाणी 3 पासून ते 9 पर्यंत आपण वाचणार आहोत. खोटे बोलण्यास ते आपली जीभ धनुष्याप्रमाणे वाकवितात. ते देशात प्रबळ झाले आहे पण सत्यासाठी नव्हे. ते दुष्कर्माला दुष्कर्म जोडितात मला ते ओळखीत नाहीत असे परमेश्वर म्हणतो. आपापल्या शेजाऱ्याविषयी सावध असा. कोणाही बंधूचा विश्वास धरू नका कारण प्रत्येक बंधू खास ठकवितो. प्रत्येक शेजारी चहाड्या करीत फिरतो. जो तो आपल्या शेजाऱ्याला फसवितो ते सत्य म्हणून बोलत नाही. त्यांनी आपल्या जिभेस खोटे बोलण्यास शिकवले आहे. ते कुटिलाचार करण्यासाठी स्वतः शिरवितात. कपटाने घेरलेली अशी तुझी वस्ती आहे. कपटामुळे ते मला ओळखण्यास अमान्य आहे.
असे परमेश्वर म्हणतो. यासाठी सेनाधीश परमेश्वर म्हणतो, पहा मी त्यास गाळून पाकीन, माझ्या लोकांच्या कन्येच्या वर्तनास्तव मी दुसरे काय करणार. त्यांची जीभ प्राणहारक बाण आहे, ते असत्य बोलतात, ते तोंडाने शेजाऱ्याशी सरोग्याचे भाषण करतात, पण अंतर्यामी त्यावर टपून बसतात. परमेश्वर म्हणतो, याबद्दल मी त्यांचा समाचार घेणार नाही काय. माझा आत्मा या राष्ट्राचे पारिपत्य करणार नाही काय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खूप गंभीर रीतीने परमेश्वर आपल्याला या ठिकाणी सावध करत आहे खोट्याविषयी, खोटी साक्ष देण्याविषयी, शेजाऱ्याविषयी कपट बाळगण्याविषयी, शेजाऱ्याविरुद्ध कोणत्याही प्रकारचं वाईट बाळगण्याविषयी. लक्षात घ्या, तुमच्या विरुद्ध काय जे घडलेलं आहे, तुमचं कदाचित नुकसान केलं गेलं असेल. प्रत्येकाचा एक वेगळा अनुभव असतो. माझ्या शेजारी माझ्यासोबत कसा वागला हे तुम्हाला ठाऊक आहे का. माझा नातेवाईक माझ्यासोबत कसा वागला हे तुम्हाला ठाऊक आहे का. कदाचित तुमचा असा प्रश्न असेल की माझं किती नुकसान झालेलं हे तुम्हाला ठाऊक आहे का. माझ्याविषयी किती वाईट लबाडीनं बोललेलं हे तुम्हाला ठाऊक आहे का. माझ्या जीवनामध्ये कशा प्रकारे माझा तिरस्कार केला गेलेला आहे आणि माझ्याविषयी किती प्रकारचे लबाडे आणि किती प्रकारच्या वाईट गोष्टी लोकांना सांगितले गेलेले आहेत. माझ्याविषयी किती प्रकारच्या गोष्टी लोकांच्या समोर माझी बदनामी केलेली आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का. कदाचित हे तुमचे प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये आणि तुमच्याजवळ तिरस्कार करण्यासाठी, खोटं बोलण्यासाठी किंवा तुमचा फायद्यासाठी किंवा तुमच्या जीवनामध्ये काहीतरी असं कारण असेल की ज्याद्वारे तुम्ही खोटं बोलण्यासाठी स्वतःच्या जिभेला परवानगी दिली असेल किंवा आपल्या मनामध्ये द्वेष बाळगण्याविषयी किंवा शेजाऱ्याविषयी काहीतरी आपल्या मनामध्ये कपट बाळगण्यासाठी स्वतःच्या मनाला परवानगी दिली असेल. असं कोणतंही कारण असेल, ते सगळं कारण प्रभू समोर येऊन फोल्ड करतो. सगळं कारण, कोणतंही कारण असेल. मग तुमचं नुकसान झालं असेल, तुमचं कदाचित बदनामी झाली असेल, तुमच्या विरुद्ध काहीतरी वाईट लबाडीने बोलले गेले असतील आणि तुमच्या विरुद्ध कपट बाळगले गेलं असेल, सगळं काय असेल, पण ख्रिस्तामध्ये या प्रत्येक गोष्टीची क्षमा केली गेली पाहिजे. हालेलुया. ख्रिस्तामध्ये ती प्रत्येक गोष्ट विसरली गेली पाहिजे. ख्रिस्तामध्ये त्या प्रत्येक गोष्टीचा विसर तुम्हाला पडला पाहिजे. जे काही तुमचं नुकसान झालं असेल, तुमचा कदाचित तुम्ही त्यावेळेस स्वतःचा बचाव करू शकला नसाल. कदाचित तुम्हाला असं वाटलं असेल की माझी काही चूक नसताना विनाकारण माझा लोक द्वेष करतायत आणि त्यांच्या विरुद्ध कपट बाळगण्यासाठी तुम्हाला उचित कारण आहे, तरी सुद्धा त्याचं पाप तुम्हाला क्षमा केलं पाहिजे. हालेलुया. बरेच कारण तुमच्याजवळ असतील, बरेच तकलादू गोष्टी तुमच्याजवळ असतील, पण प्रत्येक तकलादू गोष्ट, प्रत्येक अशी गोष्ट जी तुम्हाला खोटं बोलण्यासाठी, कपट बाळगण्यासाठी, मत्सर बाळगण्यासाठी किंवा त्याचा द्वेष करण्यासाठी, त्याच्या विरुद्ध काहीतरी बोलण्यासाठी प्रवृत्त करत असेल, अशी प्रत्येक गोष्ट तुम्ही विसरायला भाग पाडलं पाहिजे. स्वतःला असं कबूल केलं पाहिजे आपल्या मनामध्ये की प्रभूजी, मी ती प्रत्येक गोष्ट विसरतो जी माझ्या शेजाऱ्यांनी माझ्या विरुद्ध केलेले, माझ्या नातेवाईकांनी माझ्या विरुद्ध केलेले, माझ्या जोडीदारांनी माझ्या विरुद्ध केलेले किंवा माझ्या जीवनामध्ये जे काही माझ्या व्यतिरिक्त जे आजूबाजूला वागणारी प्रत्येक माणसं जी माझ्या विरोधात चुकीचं वागलं असेल, अशी प्रत्येक गोष्ट मी विसरून जातो. कारण त्यांच्या विरुद्ध माझ्या मनात कपट, द्वेष, मत्सर, राग, कोणत्याही प्रकारची तडफड मी माझ्या मनात ठेवणार नाही. हालेलुया. जर असं तुम्ही वागाल तरच तुम्ही खरे प्रभूची लेकरं आहात. हालेलुया. असं करणं हे अवघड आहे, असं करणं हे सोपं नाहीये, असं करणं हे खूप कठीण आहे. कारण बायबल सांगतं मत्सर आणि हाडं कुसतात. काही लोकांचं मत्सर आणि बीपी वाढतो, काही लोकांचा खूप राग केल्याने त्यांच्या अंतःकरणामध्ये त्यांचा हार्टचे ते पेशंट आहे. काही लोकांचं जीवन जे त्यांच्या अंतःकरणामध्ये खूप काही चुकीच्या गोष्टी, लोकांच्या विषयी द्वेष बाळगल्यामुळं ते स्वतः डायबिटीजचे पेशंट आहेत. काही लोक त्यांच्या अंतःकरणामध्ये असलेल्या वाईट गोष्टींच्यामुळं ते स्वतःच्या जीवनामध्ये अशांतीमध्ये जीवन जगत आहे. काही लोकांना झोप यासाठी लागत नाही की शेजाऱ्याविरुद्ध खूप मोठा राग त्यांच्या मनामध्ये भरलाय. प्रेज द लॉर्ड. बऱ्याच लोकांचं जीवन अशा प्रकारच्या गोष्टीने बांधलेलं आहे. कदाचित आपण त्याच्याविषयी जास्त विचार करत, पण ज्यावेळेस आतमध्ये कुठेतरी शिरतो ना आपण, जवळ बसल्यानंतर, जवळ अगदी अंतःकरणातलं जाणून घेतल्यानंतर तुम्हाला कळू लागतं की अरे अंतःकरणामध्ये खूप मत्सर भरलाय, खूप राग आहे. भावाच्या विषयी राग आहे आणि बहिणीच्या विषयी राग आहे, नातेवाईकांच्या विषयी राग भरलेला आहे आणि शेजारीच राहणाऱ्या लोकांच्या विषयी राग भरलेला आहे. मी असं म्हणत नाही की ते नुकसान करत नसतील, मी असं म्हणत नाही की ते तुमचा द्वेष करत नाही, मी असं म्हणत नाही की ते लोक सगळं काही बरोबर करतात, ते सगळं काही चुकीचं करत असतील, पण तुम्ही मात्र ख्रिस्ताची लेकरं आहात म्हणून तुम्हाला त्यांच्याबरोबर योग्य रीतीने आचरण करायचं. हालेलुया. आपण ख्रिस्ताची लेकरं आहोत, आपण येशूच्या वचनावर चालणारी माणसं आहोत आणि म्हणून आपल्याला त्यांच्याविषयी कपट बाळगायचं नाही. आपण येशूच्या वचनावर चालतो आणि म्हणून त्यांचा द्वेष आपल्याला करायचा नाही. मला शांत झोप लागावी
म्हणून मी त्यांच्यावर प्रीती करणार. हालेलुया. मी निरोगी राहावं म्हणून, माझी हाडं मत्सर आणि कुजू नये म्हणून मी त्यांच्या विषयी असलेला सगळा राग विसरून जाणार. हालेलुया. हे सगळं सोपं आहे करायला. हालेलुया. सोपं आहे की नाही? पण जर देवाजवळ तुम्ही गेला तर सोपं आहे. हालेलुया. येशू ख्रिस्तात देवाने फक्त आपल्याला सांगितलं की शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नको, पण त्याच्यामध्ये खूप काही लपलेलं आहे. असत्य बोलणं हे लपलंय त्याच्यामध्ये. असत्य आपण बोलू नये, आणि असत्य बोलून जर कोणाचं नुकसान होत असेल तर निश्चित अर्थाने त्या गोष्टी आपण सतत टाळल्या पाहिजे. असत्य बोलून कदाचित तुमचा मोठा फायदा होत असेल तरी सुद्धा ती गोष्ट तुम्हाला टाळली पाहिजे. त्या गोष्टीपासून स्वतःला सावध केलं पाहिजे. आतापर्यंत तुम्ही काय केलं असेल त्या सगळ्या गोष्टींची प्रभूजवळ तुम्हाला क्षमा मागायची, आणि इथून पुढे जे काही करणार आहात तुम्ही त्या बाबतीत देवाची इच्छा काय आहे, देव नेमकं काय इच्छा बाळगतो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तपासायच्या आहेत. आणि तिथून पुढे तुम्हाला हे निश्चय करायचं की मी असत्य बोलणार नाही, मी खरं बोलण्याचा निश्चय करतो, आणि खऱ्यामुळे कदाचित माझं नुकसान होईल, खऱ्यामुळे मला कदाचित त्रास होईल, शारीरिक नुकसान होईल, पैशाचं नुकसान होईल, आर्थिक गोष्टी मला थोडाफार त्रासातून जावं लागेल, पण ते केल्यामुळं माझं जीवन मात्र अतिशय आनंदी होईल, आणि देवासाठी देवाजवळ माझ्याजवळ क्रोध साधणार नाही तर कृपा साधत राहणार. हालेलुया. कारण सत्य बोलणाऱ्या प्रत्येक माणसावर देवाची कृपा असते. हालेलुया. देव त्याच्यावर अद्भुत कृपा करतो, देव त्याच्यावर अद्भुत रीतीने सामर्थ्य पाठवतो. त्याचं जीवन हे त्याच्या शांतीमध्ये, त्याच्या आनंदामध्ये जगण्यासाठी देव त्याला मदत करत असतो. आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये या गोष्टीविषयी विचार करायला हवा की मी सत्य बोलणारा मनुष्य आहे की असत्य बोलणारा मनुष्य आहे. बाजूवाल्याला प्रश्न विचारा, तू असत्य बोलणार आहेस की सत्य बोलणारा व्यक्ती आहेस? ही आज्ञा जी आहे, ही आज्ञा आपल्या शेजाऱ्याच्या प्रतिष्ठेचं आणि त्याच प्रकारे त्याच्या नावाचं रक्षण करणारी आज्ञा. हालेलुया. त्याच्या नावाचं आणि त्याच्या प्रतिष्ठेचं रक्षण करणारी आज्ञा. बाजूला सांगा, आपल्या शेजाऱ्याच्या नावाचे आणि प्रतिष्ठेचे रक्षण करणारी ही आज्ञा आहे. ही खूप महत्वाची गोष्ट आहे बरं. आपलं नाव आणि आपली प्रतिष्ठा केवळ आपल्यासाठी, आपलं नाव आणि आपली प्रतिष्ठा केवळ आपल्यासाठीच महत्वाची असते. दुसऱ्याचं नाव खराब का होईना, दुसऱ्याची प्रतिष्ठा डबऱ्यात का जाईना, आपल्याला काही फरक पडत नाही. त्याची बदनामी करण्यासाठी मनुष्य सतत तयार असतो. मग कदाचित त्याची एखादी चूक असेल, कदाचित चूक नसेल सुद्धा, पण त्या चुकीचं नसणाऱ्या चुकीत सुद्धा भांडवल करणारे लोक आहेत. हालेलुया. आणि याच्यामध्ये विश्वासणारे खूप पटाईत आहेत बरं. आत्ताच्या काळामध्ये 50% पेक्षा पण जास्त विश्वासणारे हे टीका, मत्सर, द्वेष आणि वेगवेगळ्या प्रकारचे उन्ह काढण्यामध्ये गुंतलेले आहेत. मोठ्या मंडळ्या, खूप मोठ्या मंडळ्या, खूप मोठे मोठे चर्चेस, खूप मोठे मोठे विश्वासणारे, ज्यांना आपण 5 वर्ष 10 वर्ष आणि जितका जुना विश्वासणारा तितका द्वेष करणारा विश्वासणारा असतो. ही खरी गोष्ट आहे. नवीन माणसाला जास्त समजत नसतं बायबल, आणि जुन्या माणसाला जास्त बायबल कळत असतं, आणि त्याला माहित असतं कधी क्षमा मागायची. त्याला माहित असतं, म्हणजे खाचाखोचा कळलेला असतं थोडक्यात. त्याला खाचाखोचा कळल्यामुळे, आणि खाचाखोचा कळल्यामुळे तो काय करतो माहिती आहे, काय नाही लाईटली घ्यायचं असतं, काय नाही देवा क्षमा करतो. हे खूप मोठी गोष्ट. पण दुसऱ्याच्या प्रतिष्ठेचं रक्षण करणारी ही आज्ञा आहे. हालेलुया. तुम्हाला दुसऱ्याची प्रतिष्ठा जपता आली पाहिजे. जसं तुम्ही स्वतःची प्रतिष्ठा जपता तसं दुसऱ्याची पण प्रतिष्ठा जपणं हे विश्वासणाऱ्यांचं काम आहे. या गोष्टीविषयी आजकाल मंडळांच्या मध्ये शिकवलं जात नाही. फक्त शिकवलं जातं आमेन म्हणा आशीर्वाद मिळतो, बस. हे सोपं आहे, सगळ्यात सोपं. आमेन म्हणला की आशीर्वाद मिळतो. पण दुसऱ्याची प्रतिष्ठा जपण्यासाठी अजिबात शिकवलं जात नाही. दुसऱ्याचं नाव जपण्याविषयी अजिबात शिकवलं जात नाही. कारण हे शिकवणं म्हणजे काय, अगदी आपले रोष मोडवून घेणार. कारण ही आवडती गोष्ट आहे विश्वासणाऱ्या, आवडती गोष्ट आहे. आणि त्या पहिल्या लिस्टमध्ये, विश्वासणाऱ्यांच्या लिस्टमध्ये प्रथम कोण असतं माहिती आहे? उणी दोन्ही काढण्यासाठी जो सेवा करणारा व्यक्ती आहे तो प्रथम आहे. जो सेवा करणारा व्यक्ती आहे ना, जो मंडळीचा पुढारी पण करणार आहे किंवा काहीतरी मंडळीमध्ये जबाबदारी आहे त्या व्यक्तीवर आहे, तो व्यक्ती प्रथम असतो. कुठे? की त्याची नाव आणि प्रतिष्ठा कशा प्रकारे खाली येईल यासाठी प्रयत्नशील विश्वासणारे जास्त असतात. म्हणजे सेवा करणार आहे त्याचं तो किती अयोग्य आहे आणि मी किती योग्य त्या पदासाठी आहे हे जास्त भासवण्याचा प्रयत्न केला जातो. पण लक्षात घ्या, कारण तिथं जाण्यासाठी तिथं कोणताही मनुष्य, कोणताही जगातला कोणताही माणूस ज्याला पण देवाची सेवा करायचंय किंवा ज्याला पण देवाचं काम करायचंय किंवा देवाच्या सेवेमध्ये ज्याला पण पुढे जायचंय, त्या प्रत्येक माणसाला देव पुढे घेऊन जातो. कोणताही माणूस
त्याचा मस्का मारणं, त्याचं वेगवेगळ्या प्रकारे लोकांना गोड बोलणं, त्याचं वेगवेगळ्या प्रकारे काड्या घालणं किंवा अजून कोणतीही गोष्ट असू दे, कोणालाही सेवेमध्ये पुढे घेऊन जाऊ शकत नाही. हालेलुया. बायबल तुम्ही उघडून पहा, एकदा नाही 4 वेळा वाचा, 10 वेळा वाचा, कारण बायबलमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे तुम्ही दुसऱ्याची प्रतिष्ठा खाली आणून कुठल्याही देवाच्या सेवकाला किंवा सेवा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला त्याला खाली खेचू शकत नाही आणि तुम्ही स्वतः वर जाऊ शकत नाही. हालेलुया. तुम्हाला जर वर जायचं आहे तर देवाच्या आत्म्याचाच मार्ग अवलंबावा लागेल. दुसरा कोणताही मार्ग तुम्ही कोणत्याही मार्गाने वर जाऊ शकत नसेल. तुम्ही प्रयत्न करून पहा. हालेलुया. कारण कोणताही सगळे प्रयत्न फेलतात. अशा सगळ्या प्रयत्न करणाऱ्यांना मी अगदी जवळून डोळ्याने पाहिले आणि त्यांच्या जीवनातली 1 वर्ष 10 वर्ष वाया गेलेली मी पाहिले. कारण का, जर देवाच्या आत्म्याचा प्रयत्न सोडून त्यांनी इतर प्रयत्न भरपूर केले. आणि म्हणून कारण नाव आणि प्रतिष्ठा जपणं ही स्वतःची जशी महत्वाची आहे तसं दुसऱ्याची नाव आणि प्रतिष्ठा जपणं सुद्धा महत्वाचे आहे. हालेलुया. आणि म्हणून तुमच्या बाबतीत तुम्ही अशी नाव आणि प्रतिष्ठा जपणारी व्यक्ती आहात का, स्वतःला विचारून पहा. कारण जर तुम्ही तसे नसाल, लेवीचं पुस्तक त्याचा 19वा अध्याय आणि 16वे वचन वाचा. लेवीय त्याचा 19वा अध्याय 16वे वचन. तिथे काय लिहिलंय, आपल्या लोकांच्या मध्ये चहाड्या करीत इकडे तिकडे फिरू नको, आपल्या शेजाऱ्याच्या जीवावर उठू नको, मी परमेश्वर आहे. 17व्या वचनात आपल्या मनात आपल्या भावाचा द्वेष बाळगू नको, आपल्या शेजाऱ्याची अवश्य कान उघडणी कर, नाहीतर त्याच्यामुळे तुला पाप लागेल. आणि 18वं वचन, सूड उगू नको किंवा आपल्या भाऊबंधापैकी कोणाचा दावा धरू नको, तर तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर, मी परमेश्वर आहे. हालेलुया. आता ही तिन्ही वचनं काय शिकवतात, आपल्या शेजाऱ्याविरुद्ध कोणतीही वाईट साक्ष देऊ नको, त्याच्या प्रतिष्ठेची जी जपणूक आहे ती तुला प्रतिष्ठेची जपणूक करायची आहे. मी किती बरोबर आहे हे सांगताना दुसरा किती चुकीचा हे सांगण्याची आवश्यकता निश्चित अर्थाने नाही. लक्षात घ्या, विश्वास करणं ही अतिशय लागलेली खराब सवय आहे जी सैतानाने विश्वासदाराच्या डोक्यामध्ये टाकलेली आहे. तू किती बरोबर आहे ते सांग, तुला किती कळतं हे सांग, आणि तुला किती कळतं हे चांगली गोष्ट आहे, तुला कळत असेल आनंदाची गोष्ट आहे, पण दुसऱ्याला कळत नाही हे सांगण्याची गरज नाही. हालेलुया. दुसऱ्याला कळत नाही हे त्याचं तो बघून घे. दुसरा किती पापात आहे किंवा दुसरा किती चांगलं वागतो किंवा वाईट वागतो, या सगळ्या गोष्टी कोण ठरवेल? परमेश्वर ठरवेल आणि तो स्वतः व्यक्ती ठरवेल. हालेलुया. जर कदाचित तुम्हाला दुसऱ्याविषयी, कुणाच्या विषयी, कोणत्याही व्यक्तीविषयी कधीही काही म्हणजे विश्वासणारा असेल किंवा अविश्वासणारा असेल, त्याच्याविषयी काहीही समस्या असेल आणि तुम्हाला त्याला सुधारावं, तो व्यक्ती सुधारावा असं वाटत असेल, तर तुम्हाला सर्वात चांगल्या प्रकारे सुधारण्यासाठी सर्वात चांगला मार्ग म्हणजे काय की जो व्यक्ती चुकत आहे त्याला जाऊन त्याची चूक सांग. पण लोक काय करतात माहिती आहे, जो व्यक्ती चुकत आहे त्याच्या ऐवजी त्यालाच केवळ सांगत नाहीत, बाकी सगळ्या जगाला सांगून रेखा. कारण का त्याला सांगितलं तर तो त्याचा दुश्मन होईल किंवा त्याला सांगितलं तो त्याच्या बाबतीत काहीतरी द्वेष बाळगेल आणि म्हणून त्याला केवळ सांगत नाही, बाकी सगळ्यांना सांगतात. आणि लोक येतात समोर तर प्रेज लॉर्ड म्हणतात, हालेलुया पण म्हणतात, कसं काय ब्रदर बरोबर आहे, सिस्टर बरोबर आहे असं पण म्हणतात आणि सगळं काही करतात बरोबर, पण मनामध्ये द्वेष बाळगतात, मनामध्ये कपट बाळगतात, मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा द्वेष आहे. त्यांना सुरुवातीला एकमेकांच्या विषयी असं वाटतं कदाचित हिच्याविषयी हिच्या मनामध्ये माझ्याविषयी वाईट तर नसेल, हिच्या या व्यक्तीच्या मनामध्ये माझ्याविषयी काहीतरी द्वेष तर नसेल, ही माझ्या नुकसानीसाठी तर प्रार्थना करत नसेल. विश्वासदारांना मी तुम्हाला आवर्जून सांगतो, नुकसानीसाठी केलेली कोणतीही प्रार्थना परमेश्वर ऐकत नाही. 1,00,000 वेळा प्रार्थना करा, कोणतीही प्रार्थना ऐकणार नाही. 1,00,000 वेळा देव म्हणतो मी ऐकणार नाही. हालेलुया. मी 2 वेळा 3 वेळा म्हणत नाही, 1,00,000 वेळा म्हणाले. प्रेज लॉर्ड. आणि एवढं तर आयुष्य दिलेलं नाही देवाने आपल्याला. प्रेज लॉर्ड. तुम्ही किती वेळा प्रार्थना करा, कोणत्याही नुकसानीसाठी, कोणत्याही व्यक्तीच्या नुकसानीसाठी, कारण देव आपल्याला श्राप द्यायला कधीच सांगत नाही. देव म्हणतो की तुझ्या शत्रूवर देखील तू प्रेम कर, तुला आशीर्वादच द्यायचा, श्राप द्यायचा नाही. देव जे काही सूट घ्यायचंय, जे काही बदला घ्यायचाय, जे काही करायचं ते देव करेल. हालेलुया. ते तुमच्या आणि माझ्या हातात नाही आणि तुमच्या आणि माझ्या हातून किंवा तोडून देव अशा प्रकारच्या प्रार्थनांची कधीच अपेक्षा बाळगत नाही. आणि कदाचित कुणाच्या विषयी, कुठल्याही विश्वासणाऱ्याविषयी असं वाटत असेल की माझा व्यवसाय बंद व्हावा किंवा माझ्या घरात काहीतरी प्रॉब्लेम यावा म्हणून असं प्रार्थना करत असेल, तर मनात आज खात्री बाळगा की त्याने कितीही वेळा प्रार्थना करूया, कितीही उपास करू द्या, त्याची प्रार्थना देव तुमच्याविषयी ऐकणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून घाबरायची गरज नाही आणि स्वतःच्या मनात सुद्धा दुसऱ्याविषयी अशा प्रकारची प्रार्थना करायची गरज
नाही. कुठल्याही प्रकारचे असे उपवास करू नका. कुठल्याही प्रकारे त्याच्या दुसऱ्याच्या नुकसानीसाठी केलेली कोणतीही प्रार्थना अजिबात देव ऐकणार नाही. उलट त्याच्या परिवर्तनासाठी प्रार्थना करा. त्याचा बिझनेस वाढावा म्हणून प्रार्थना करा. त्यांच्या जीवनामध्ये आशीर्वाद यावे म्हणून प्रार्थना करा. आणि जितकं तुम्ही त्याच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा तितकं तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद आले तुम्हाला पाहायला मिळेल. हालेलुया. नाहीतर तुम्ही त्याचा द्वेष बाळगून जर प्रार्थना करत राहा तर निश्चित अर्थाने मी तुम्हाला खात्री देतो तुम्ही डबघायला याल तो उन्नती करत राहील. विश्वासणाऱ्यांचं जीवन खूप कठीण झालंय कारण ते एकमेकांचा द्वेष करण्यात गुंतले. पहिली मंडळी उन्नती का करत होती माहिती आहे? कारण पहिल्या मंडळीमध्ये हे सगळं नव्हतंच. पहिली मंडळी ह्या सगळ्यात गुंतलीच नव्हती. पहिल्या मंडळीला हे त्यांच्या मनामध्ये एकच गोष्ट होती, येशू आज येणार, येशू उद्या येणार आणि आम्ही येशू बरोबर जाणार. हालेलुया. त्यांचा बिझनेस, नोकरी, या सगळ्या गोष्टी, जे काही काम, धंदा, उद्योग, पोट पाणी, जे काही आपण दैनंदिन जीवनामध्ये हे सगळं करतो ना, या सगळ्या गोष्टीकडे त्यांचं अजिबात लक्ष नव्हतं. म्हणजे हे ते करत होते सगळं, पण त्यांच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या नव्हत्या. त्यांच्यासाठी महत्वाचं होतं गुडघ्यावर येऊन देवाचं गौरव करणं. त्यांच्यासाठी महत्वाचं होतं एक आत्मा चुकत असेल तर त्याला समजावून सांगणं तोंडावर. एकदम लोकांना असं वाटतं तोंडावर सांगितलं तर त्याला काय वाटेल, त्याला काहीही वाटू द्या, पण तोंडावर सांगायला शिका. आणि जर तोंडावर सांगणार नसाल ना तर तुम्ही डुप्लिकेट विश्वास हे लक्षात ठेवा. कारण खोटी साक्ष देऊ नको असं देव सांगतो. तर दुसऱ्या विषयी चांगल्या सांगण्या अगोदर हा मनात विचार केला पाहिजे की प्रभूजी मी कदाचित तो व्यक्ती उपस्थित नाही त्याच्याविषयी मी काहीतरी चुकीचं बोलतोय, हे तुला मान्य आहे का? देवाला ते मान्य नाहीये. हालेलुया. जर तो व्यक्ती चुकतोय असं तुम्हाला वाटतं त्या तोंडावर सांगा. कदाचित तो तुमचे शब्द त्याला आवडणार नाही, कदाचित तो तुमचा द्वेष करू लागेल, कदाचित राग करेल, तात्पुरतं काहीतरी तुमचं खटके उडतील, काहीतरी होईल, कदाचित काही होणार पण नाही. पण अशाने काय होईल? अशाने तुम्ही देवाकडून कृपा मिळवा, देवाकडून सामर्थ्य मिळवा आणि अशाने काय होईल? तुम्ही देवाला प्रिय असणारे व्यक्ती व्हा. हालेलुया. कदाचित मनुष्य तुमचा द्वेष करेल पण देव मात्र तुमच्यावर प्रीतीच करत आहे. हालेलुया. देवाच्या मनामध्ये तुमच्याविषयी क्रोध नसणार आहे. पण बरीच लोक आज तसं करत नाहीये. दुसऱ्याच्या प्रतिष्ठेचं आपण रक्षण केलं पाहिजे, दुसऱ्याच्या नावाचं आपण रक्षण केलं पाहिजे. कुठल्याही विश्वासणाऱ्याचं, अविश्वासणाऱ्याचं, कोणत्याही व्यक्तीचं त्याची पूर्ण माहिती नसताना तुम्ही जर अशा प्रकारच्या गोष्टी कुणाला सांगत आहात तर त्याच्याविषयी एकदा, दोनदा, 10 वेळा विचार करा की मी सांगत आहे सत्य आहे का? आणि जर सत्य आहे तर इथं बोलणं योग्य आहे का? आणि जर योग्य नसेल तर गप्प बसा. तुम्हाला अज्ञानी म्हणू द्या, तुम्हाला काही माहित नाही म्हणू द्या, कळत नाही म्हणू द्या, बावलट म्हणू द्या, तर पण गप्प बसा. हालेलुया. हे शक्य नाहीये. बरेच लोक विश्वासणारे सैतान कुमकुमी त्यांच्या मनामध्ये निर्माण करून बोल तू का गप्प राहिलेस कारण तू काय कमी आहेस का कशा? पण ही गोष्ट खूप चुकीची आहे लक्षात घ्या. कारण देव या गोष्टीचा द्वेष करतो. आपण प्रतिष्ठा जपली पाहिजे. कदाचित एखादा मनुष्य वाईट असेल पण त्याला तुम्ही त्याचं व्यसन असेल, कदाचित चुकीचं काही करत असेल, त्याला जाऊन सांगा ना. कारण परमेश्वर या गोष्टीसाठी मला प्रवृत्त करताय. तिथं काय सांगतोय? तिथं लिहिलेलं स्पष्टपणे 16व्या वचनात की लोकांमध्ये चाहऱ्या करीत इकडे तिकडे फिरू नको, आपल्या शेजाऱ्याच्या जीवावर उठू नको. आणि पुढे लिहिले की अवश्य त्याची काय कर? कान उघडणी कर. आणि नाही कान उघडणी केलीस तर तुला पाप लागेल. नाही कान उघडणी केलीस तर तुला पाप लागेल. पण कान उघडणी केलीस तर काय होईल? तर तुला पाप लागणार नाही. उलट एचकेलच्या पुस्तकामध्ये सांगितले पापी जर एखादा पाप करत असेल तर जाऊन त्याला सांग की तू पाप करतोयस आणि पाप करतोयस ही गोष्ट जर त्याला तू नाही सांगितलीस तर त्याचा पापाचा झाडा तुझ्याकडून मी घेईन. पण जर तू सांगितलंस तर तू स्वतःचा बचाव करशील, त्याच्या पापामुळे तो मरण पावेल. हालेलुया. आणि म्हणून आपल्याला विश्वास करणं यासाठी ठेवलेला आहे की आपण चाहड्या सांगणारी माणसं नाही तर आपण लोकांच्या मध्ये बदल घडवणारे लोक आहोत. बाजूला सांगा तू बदल घडवणारा व्यक्ती आहे. निसुद्रेच्या पुस्तकात आपण वाचलं की आपण काय करतो? बदल घडवतो. आपण त्याच्या जीवनामध्ये त्याचा जीव वाचवणारे आपण लोक आहोत. आपण आपल्या बोलण्याने, आपल्या शब्दाने आपण काय करतो? एखाद्याचा जीव वाचवतो. कदाचित आपल्या बोलण्यामुळं, आपल्या द्वेषामुळं किंवा आपण जाऊन त्याची कान उघडणी केल्यामुळं त्यानं जर आपल्या पापापासून त्यानं पश्चाताप केला आणि पश्चाताप करून देवाजवळ जर तो आला तर त्याचा जीव तुम्ही वाचवलाय आणि त्याचं प्रतिफळ स्वर्गामध्ये तुमच्यासाठी राखून ठेवलं. हालेलुया. पण बरीच लोक हे सगळं करत नाही आणि बाकीच्या सगळ्या इतर ज्या गोष्टी जग करत आहे, जे जग करत आहे. जग काय करत आहे? जग चाहड्या सांगत आहे, जग मस्का मारत आहे, जग वेगवेगळ्या प्रकारे लोकांचा द्वेष करत आहे. हे हा कसा तो कसा याची टिंगल-टवाळी करत आहे. एखाद्याचं व्यंगावरून त्याची मस्करी केली जात आहे. आणि असं जगामध्ये सगळं काय चाललेलं आहे. आणि हे सगळं मंडळांच्या मध्ये चाललं नाही पाहिजे. विश्वासधाऱ्यांच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी नाही पाहिजे. जर असतील तर त्याचा द्वेष केला गेला पाहिजे आणि हे सगळं बाहेर काढलं पाहिजे. आतापर्यंत केलं असेल तर त्याचा पश्चाताप केला गेला पाहिजे आणि इथून पुढे ते नाही झालं पाहिजे. हालेलुया.
देवाच्या सेवकांविषयी असेल, सेवा करणाऱ्यांच्या विषयी असेल, तर त्यांची प्रतिष्ठा जपणं हे तुमचं काम आहे. लक्षात घ्या. बऱ्याच विश्वासणाऱ्यांना मी अशा प्रकारे बोलताना ऐकलेलं आहे. अशा प्रकारे गोष्टी मी त्यांच्या तोंडून ऐकलेल्या आहेत की ते सेवा करणाऱ्यांचा सर्रास द्वेष करतात. जज करण्याची जी वृत्ती आहे ना, आजकाल विश्वासणाऱ्यांच्या मध्ये जास्त आहे. एखादा युट्यूबवरचा एखादा व्हिडिओ पाहायचा किंवा एखादा ऑनलाईन कोणाच तरी चर्च पाहायचं आणि तो त्यावेळेस तो कसा शब्द बोलला, त्यावेळेस त्याचा संदेश कसा चुकीचा होता, त्याचं जीवन कशा प्रकारे, त्याचं काही असं ना, देव ते बघून घे. हालेलुया. तो संदेश चुकत असेल, त्याची सेवा चुकत असेल, कदाचित त्याची पद्धत वेगळी असेल, काही असेल, हे सगळा हिशोब कोण घेणार आहे? देव घेणार हिशोब. कारण हिशोब घेणं कोणाकडे आहे? देवाकडे आहे. आणि त्याच्या सेवेमध्ये तो चुकतोय म्हणून त्याचा द्वेष करून मी माझी आध्यात्मिकता का खराब करेन? हालेलुया. पण बरेच विश्वासणारे अशा प्रकारच्या गोष्टी करत आहेत. तुम्हाला आवडत नाही, युट्यूब बंद करायचं ऑप्शन तुमच्या जवळ आहे. हालेलुया. तो व्हिडिओ स्किप करायचा ऑप्शन तुमच्या जवळ आहे. तो व्हिडिओ काढून टाकायचा ऑप्शन तुमच्या जवळ आहे. त्याच्याविषयी न बोलण्याचा ऑप्शन तुमच्या जवळ आहे. पण ते ऑप्शन न ते यूज करतात, ते काय करतात? ते बघत राहतात, द्वेष करत राहतात, चर्चा करतात, किस पाहतात, बायबलवर तपासून पाहतात, हे कसं बरोबर, ते कसं बरोबर, हे सगळं बघतात आणि शेवटी ह्या निर्णयावर देतात की आम्ही आता काहीच करू शकत नाही आणि उगीच देवाची विरोधी आहोत. दुसरं काहीच होत नाही. कारण मुंबईमध्ये बसलेला किंवा दुसऱ्या कुठल्याही ठिकाणी, ठराविक अशा ठिकाणी बसलेल्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जर आपण काही परिवर्तनच आणू शकणार नाही तर त्याच्याविषयी बोलण्यात काय अर्थच नाही. हालेलुया. पण बरीच लोक त्याच्याविषयी चर्चा करत राहतात आणि त्याच्यातून होतं काय? नुकसान होतं, दुसरं काहीही होत नाही. जी परिस्थिती तुमच्या हातात नाही त्याच्याविषयी प्रार्थना करा. जो व्यक्ती तुमचा ऐकणार नाही त्याच्याविषयी प्रार्थना करायची का? जो व्यक्तीला जाऊन तुम्ही सांगू शकत नाही त्या व्यक्तीविषयी प्रार्थना करा. ज्या व्यक्तीच्या जीवनात तुम्ही बदल घडवू शकत नाही त्याच्यासाठी गुडघ्यावर या, त्यासाठी उपवास करा, प्रार्थना करा आणि प्रभूला म्हणा की प्रभूजी मी नाही काय करू शकत, प्रभू तू कर. आणि प्रभू असा बदल घडवेल की जे तुम्ही 10 वेळा बोलून सुद्धा होणार. हालेलुया. तुम्ही दुसऱ्यांना काहीही सांगून काय होणार नाही, ते सगळं परमेश्वर करतो. हालेलुया. हे सगळं न करता आपण काय करत राहतो? चर्चा करत राहतो, बोलत राहतो, बाहेरच्या गोष्टीविषयी काहीतरी सांगत राहतो आणि होतं काय? नुकसान होतं, दुसरं काहीही होत नाही. म्हणून दुसऱ्याच्या, देवाच्या सेवकाच्या नावाची प्रतिष्ठा जपणं हे तुमच्या हातात आहे. विश्वासणाऱ्यांची प्रतिष्ठा जपणं हे तुमच्या हातात आहे. हालेलुया. आपल्या चर्चची प्रतिष्ठा जपणं हे कोणाच्या हातामध्ये आहे? आपल्या हातामध्ये. हालेलुया. आपल्या चर्चची प्रतिष्ठा जपणं हे आपल्या हातामध्ये आहे. आणि त्याच्याविषयी काहीही कोणता गोष्ट असेल, ज्या बऱ्याच लोकांना असं वाटतं चर्चमध्ये असं व्हावं, चर्चमध्ये अशी सुधारणा झाली पाहिजे, अशा प्रकारच्या गोष्टी झाल्या पाहिजे. कारण खोटी अफवा उठवणारे बरेच लोक आहेत. लक्षात घ्या. पण जर तुम्हाला असं वाटतं की असा बदल झाला पाहिजे, पुढाकार घेऊन बदल करणारे खूप कमी लोक आहेत. चर्चा करणारे खूप जास्त लोक आहेत. आणि चर्चा करणाऱ्या मधून काहीही निष्पन्न होत नाही. या विश्वासणारे एकत्र जमले की त्यांचा पहिला कार्यक्रम हा असतो, या आपण सगळेजण एकत्र बसूया आणि या गोष्टीविषयी चर्चा करू. पण तुम्ही पहिल्या मंडळीचं उदाहरण पहा. प्रेस्टनची कृत्ये पुन्हा एकदा वाचा आणि प्रेस्टनच्या कृत्येमध्ये ज्या वेळेस विश्वासणारे एकत्र झाले त्या ठिकाणी बायबल सांगतं, या आपण सगळेजण देवाची आराधना करू, या आपण सगळेजण प्रभुवचनामध्ये एकत्र येऊ, या आपण सगळेजण प्रार्थना करूया, या आपण सगळेजण तुम्हाला काय सांगितलं हे सगळेजण आपण देवाचं वचन ऐकू. हे ते करत होते. हालेलुया. विश्वासणारे ज्यावेळेस पण एकत्र येत होते त्यावेळेस हे केलं जात होतं आणि आता सुद्धा हेच केलं गेलं पाहिजे. हालेलुया. नाहीतर या आपण चर्चा करू, त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. मीटिंग आणि सिटिंग होईल, दुसरं काहीही होणार नाही. आणि यातून आपण बाहेर आलं पाहिजे. दुसऱ्याच्या नावाची प्रतिष्ठा आणि दुसऱ्याच्या नावाचं रक्षण आपल्याला करता आलं पाहिजे. चारित्र्याविषयी खोटं बोलू नका, चारित्र्याविषयी खोट्या साक्षी देऊ नका, त्याच्या पैशाविषयी, बिझनेस विषयी, त्याच्या धार्मिकतेविषयी खोट्या साक्षी देऊ नका. कुठल्याही प्रकारे तुम्हाला जर कुठे संधी मिळाली अशा प्रकारची खोटं बोलण्याची तर त्याच्यापासून स्वतःला लांब ठेवा. वचन वाचा माझ्या बरोबर, योहानाचं शुभवर्तमान 8वा अध्याय आणि 26 वचन. योहान 8:44. तुम्ही आपला बाप सैतान यापासून झाला आहात आणि तुमच्या बापाच्या वासनाप्रमाणे कराव्याची इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्य घातक होता, तो सत्यात टिकला नाही कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो कारण तो लबाडीचा बाप आहे. लबाड आणि लबाडीचा बाप कोण आहे? सैतान आहे. बाजूला सांगा, लबाडीचा बाप सैतान आहे.
आणि त्याच्यासारखं आपल्याला व्हायचं Yes. निश्चित अर्थाने नाही. लक्षात घ्या, त्याच्यासारखं आपल्याला व्हायचं नाही. कारण तो सतत आणि सतत खोटं बोलायला सांगतो. शास्त्री पुरुषी येशू ख्रिस्ताजवळ यायचे आणि सतत त्याला उचकत राहायचे, सतत त्याला काहीतरी प्रश्न विचारायचे, सतत त्याला काहीतरी वेगळ्या प्रकारच्या गोष्टी विचारायची जे लोकांच्या मध्ये त्याची अप्रतिष्ठा होईल किंवा लोकांच्या मध्ये त्याचं नाव खराब होईल. लोकांच्या मध्ये त्याला सारखं म्हणायचं, तू बालजबूच्या साहाय्याने भूत काढतो आणि तुझ्याजवळ देवाचं सामर्थ्य नाही, तू खरंच देवाचा पुत्र आहेस का, तू खरंच ख्रिस्त आहेस का, आणि तुझं सामर्थ्य कोणापासून आहे, तू स्वर्गापासून आहेस का, आणि तुला देवाने सांगितलंय का, तू सुधाराचा मुलगा आहेस, आणि असं बरंच काही काही. आणि म्हणून येशू ख्रिस्त त्यांना सारखं सारखं आठवण करून देतो की सैतान कोण आहे आणि तुम्ही कशा कुठून आलेला आहात. या सगळ्या गोष्टी तो सारखं सांगत होता त्यांना, आणि याची आठवण करून देत होता की या सगळ्या गोष्टी त्यांच्या समोर प्रगट केल्या जात असताना सुद्धा त्यांचं लक्ष येशू ख्रिस्ताच्या प्रतिष्ठा खराब करण्याकडे होतं, त्याचं नाव खराब करण्याकडे होतं. आणि म्हणून येशू सत्य बोलून सुद्धा त्यांना कधीही ते समजलं नाही. हालेलुया. त्यावेळेस तुम्ही एखादं देवाचं वचन ऐकताना, एखादा संदेश ऐकता, त्यावेळेस तुम्ही समोरच्या माणसाविषयी जर आपल्या मनामध्ये दुराग्रह बाळगून असाल तर त्याने कितीही चांगलं शिकवू द्या, तुम्हाला कधीही समजणार नाही. तुम्हाला ते सत्य जरी असलं तर तुमच्या जीवनात ते लागूकरण करता येणार नाही तुम्हाला. कारण लागूकरण करायच्या वेळेस सैतान सारखं वारंवार तुम्हाला त्या गोष्टीचं त्यापासून अटकाव करत राहील. शास्त्री पुरुषी येशूच्या खऱ्या संदेशापासून कधीही परिवर्तित का झाले नाही, त्याचं खरं कारण हे होतं, कारण त्याची प्रतिष्ठा जपण्यासाठी त्यांनी कधी प्रयत्नच केला नाही. कारण ही आज्ञा शास्त्री पुरुषांना लागू होती. लक्षात घ्या, 10 आज्ञांच्या पैकी 9वी आज्ञा शास्त्री पुरुषांना लागू नव्हती का? नियमशास्त्रामध्ये ही आज्ञा लिहिली आणि मुख्य आज्ञा आहे. आणि ह्या आज्ञांच्या बाबतीत ते खूप गंभीर असायला हवे होते, पण ह्या आज्ञांच्या बाबतीत ते गंभीर नव्हते. आणि म्हणून तर येशू सत्य बोलून सुद्धा त्यांच्या डोक्यात प्रकाश नाही पडला. ज्यावेळेस तुम्ही समोरच्या माणसाचा द्वेष करता त्यावेळेस तो मनुष्य समोरचा चांगलं सांगत असेल, तुमच्या भल्याचं सांगत असेल, तरी सुद्धा तुम्हाला समजणार नाही, तरी सुद्धा तुम्हाला कळणार नाही, किंवा तरी सुद्धा तुमच्या मनात त्याच्याविषयी काहीच वाटणार नाही. तुम्हाला असं वाटेल काहीतरी बोलत राहतो. कारण का? तुम्ही द्वेष बाळगून आहात, तुम्ही मत्सर बाळगून आहात, तुम्ही त्याची प्रतिष्ठा जपत नाहीये, तुम्ही त्याचं नाव खराब करण्याच्या नादात आहात, आणि म्हणून तुम्हाला सत्य समजून सुद्धा तुमच्या डोळ्यावर पट्टी पडलेली आहे. पण जर तसं नसेल, लक्षात घ्या, तर तुम्हाला समजू लागेल. जशी शमरोनी स्त्रीला लगेच समजलं हा संदेश काय. शमरोनी स्त्रीला लगेच कळालं, शमरोन स्त्री लगेच तिने परिवर्तित झाली. लगेच ती गेली शमरोनामध्ये आणि सांगितली की मी जे केलेलं पाप आहे ना ते सांगणारा मला संदेश भेटलेला आहे, तुम्ही संदेश त्या आहात का? लगेच दुसऱ्या क्षणाला तिनं विश्वास ठेवला. लक्षात घ्या, कारण तिचे डोळे उघडे होते. हालेलुया. ती प्रतिष्ठा जपणारी आणि दुसऱ्याच्या नावाची प्रतिष्ठा जपणारी होती. आणि म्हणून तर पाणी देत असताना सुद्धा तिला प्रश्न पडला, तू यहुदी आहेस मी शमरोनी आहे. हालेलुया. पण विश्वासणारे कशावर गुंतलेले आहेत माहिती आहे? मीच खरा आहे, तू खोटा असेल पण मी नाहीये खोटा, असं म्हणण्यात लागलेलं आहे. पण बऱ्याच वेळेस ज्यावेळेस आपण देवाच्या माणसाजवळ जातो, विश्वासणाऱ्यांजवळ जातो, देवाच्या चरणाजवळ बसतो, त्यावेळेस या नम्रतेनं आपण बसायला हवं की माझी प्रतिष्ठा तर आहेच पण तुझी पण आहे. हालेलुया. तू पण महत्वाचा आहेस देवाच्या नजरेमध्ये तितकाच जितका मी महत्वाचा आहे. हालेलुया. पण बरेच लोक काय म्हणतात, मी महत्वाचा, तू आहेस की नाही मला माहित नाही. पण लक्षात घ्या, आपण सगळेजण महत्वाचे आहोत. देवाच्या नजरेमध्ये बायबल सांगतं प्रत्येक आत्मा महत्वाचा आहे, प्रत्येक आत्मा. मग कदाचित तुम्हाला कितीही द्वेष वाटू द्या, पण प्रत्येक आत्मा महत्वाचा आहे. शेजारी तुम्हाला कितीही त्रास देत असेल, कितीही वाटत असेल की आत्ता शहाणा झालाय. काही लोकांचं असं म्हणणं असतं, अरे यांनी इतकी वर्ष मला त्रास दिला आणि आता दारू सोडली आणि आता खूप शहाणा, आता खूप धार्मिक सारखं वाटतो. पण आता बदललाय ना, कारण तो तुमच्या अगोदर स्वर्गात जाईल आणि तुम्ही द्वेष करून तुम्ही नरकावर जाल. असं करू नका. हालेलुया. कारण असं करण्याने तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेताय. दुसऱ्याची प्रतिष्ठा जपायला शिका. तो त्याच्या जीवनामध्ये खरंच चुकतोय का नाही चुकतोय याचं परीक्षण करा. आणि जर परीक्षण करायचं असेल तर त्याच्याविषयी विचार करणं बंद करा, त्याच्याविषयी बोलणं बंद करा, आणि तुम्ही स्वतःचं रक्षण कराल. असं करण्याद्वारे हालेलुया. त्याचं तर रक्षण करायलाच कराल, पण स्वतःचं पण रक्षण कराल. स्वतःला नरकापासून वाचवायचं असेल तर द्वेषापासून वाचवलं पाहिजे आपण स्वतः. हालेलुया. आणि म्हणून या गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत. लक्षात घ्या, दुसऱ्याच्या चारित्र्याचं, दुसऱ्याच्या प्रतिष्ठेचं रक्षण आपल्याला करता आलं पाहिजे. जसं शास्त्री पुरुषांनी केलं तशा प्रकारे आपण करू नये अशी प्रभूची इच्छा आहे. आणि आपण योहानाचं शुभवर्तमानातलं पुस्तक योहानामधून वचन वाचलं. आता माझ्याबरोबर अजून एक वचन वाचा, दुसरी ग्रंथीचं पुस्तक, याचा 12 अध्याय आणि 20 वचन. दुसरं ग्रंथी याचा 12 अध्याय आणि 20 वचन. पुष्कळ वचन आपल्याकडे इथं वाचण्यासाठी आहेत, पण ते वचन वाचण्यासाठी आपला वेळ आपल्याकडे कमी आहे. 12 अध्याय 20 वचन काय सांगतं? कारण मला भीती वाटते की मी आल्यावर जशी माझी अपेक्षा आहे तसे कदाचित तुम्ही मला दिसून येणार नाही, आणि तुमची अपेक्षा नाही तसा मी तुम्हाला दिसून येईल. कदाचित भांडण, तंटे
ईर्ष्या, राग, चहाड्या, कानगोष्टी, रुसणे फुगणे, अव्यवस्था ही मला आढळून येतील. हालेलुया. विश्वासणाऱ्यांच्यामध्ये हे सगळं आढळून येतं. आणि म्हणून पाऊल पुन्हा एकदा करंथीकरांच्या मंडळीला सुद्धा दुसऱ्या पत्रामध्ये जागृत केलेलं आहे आणि सांगितलंय मी येणार आहे तुमच्याकडे परत आणि आल्यानंतर मला ह्या सगळ्या गोष्टी नाही दिसल्या पाहिजेत आणि विश्वासणाऱ्यांच्या मध्ये या सगळ्या गोष्टी नसल्या पाहिजेत. बाजूला सांगा हे सगळं इथे लिहिलेलं विश्वासणाऱ्यांच्यात नसलं पाहिजे. हे सगळं तुझ्यामध्ये नसलं पाहिजे. कृष्ण फुगणं आणि त्याच प्रकारे भांडण, चहाड्या, ईर्ष्या, राग, कान गोष्टी, तर खोटी या सगळ्या गोष्टी नसल्या पाहिजे. तर विश्वासणाऱ्यांच्या मध्ये हे सगळं आहे. प्रीती हरवली, शांती हरवली, आनंद हरवलाय, बऱ्याच गोष्टी हरवलेल्या आहेत. ज्या गोष्टी असायला हव्यात त्या नाहीयेत आणि ज्या गोष्टी नसायला हव्यात त्या जास्त भरपूर प्रमाणामध्ये भरलेल्या आहेत. हे सगळं नसलं पाहिजे. बऱ्याच वेळेस आपण या सगळ्या गोष्टीमध्ये काही लोक तर पालकावर रुसतात, काही लोक तर सेवा करणाऱ्यावर रुसतात. त्यांना असं वाटतं पालक आमच्या घरी येत नाही, मग कशाला चर्चला जा, कशासाठी विनाकारण इथे बसा आणि कशासाठी एवढा संदेश ऐकत बसा बरं 1 तासभर. बरेच लोक पालकावर रुसतात, बरेच लोक विश्वासणाऱ्यांच्यावर रुसतात. बरीच लोक तो मला मदत करत नाही, ती मला मदत करत नाही, त्यांनी मला प्रीती करायचं म्हणून सांगतात तोंडाने पण प्रीती त्यांच्या जीवनामध्ये दिसत नाही. आणि असं बरेच तक्रार आहे. बऱ्याच लोकांना तक्रार असते असे सगळे प्रकार. या सगळ्या तक्रार करणाऱ्या लोकांना देवबाप सांगत आहे की हे सगळं मनातून काढून टाक, डोक्यातून काढून टाक. कारण असं करण्याद्वारे, तक्रार करण्याद्वारे, कुरकुर करण्याद्वारे, देवाच्या सेवकाविषयी किंवा देवाच्या माणसांच्या विषयी द्वेष बाळगण्याद्वारे तू स्वतःचं नुकसान करून घेत आहे. हालेलुया. कारण अशा प्रकारे आपण स्वतःचं नुकसान करतो, दुसरं काहीच करत नाही. कारण जर आपण देवाशी प्रामाणिक असू, देवासोबत आपलं रिलेशन ठीक असेल, व्यवस्थित असेल, देवाचं वचन आपण चांगल्या प्रकारे वाचत असू आणि कुठल्याही व्यक्तीच्या बाबतीत चहाड्या, रुसवे, फुगवे, कान गोष्टी, कुठल्याही प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचं जज करणं, त्याच्या अप्रतिष्ठा करणं किंवा त्याचं नाव खराब करणं, त्याच्या चारित्र्याविषयी खोटं बोलणं, हे सगळं जर मी करत नसेल तर निश्चित अर्थाने मी योग्य मार्गावर. हालेलुया. आणि समजा जर मी बायबल पण वाचत आहे, प्रार्थना पण करत आहे आणि माझ्यासोबत माझ्या कान गोष्टी पण सुरू आहेत, तत्पुटी पण आहेत, माझ्या रुसवे फुगवे पण सुरू आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारे मी जज पण करत आहे, अप्रतिष्ठा पण करत आहे, मी अफवा पण पसरवत आहे दुसऱ्याविषयी, तर माझं हे सगळं व्यर्थ आहे. कारण हे सगळं नाही केलं पाहिजे आणि हेच केवळ केलं गेलं. हालेलुया. आणि हेच जास्त आवश्यक आहे, लक्षात घ्या. कारण बायबल आपल्याला याच गोष्टीविषयी वारंवार सावध करताना सांगतं. अफवा पसरवणं आपण बंद केलं पाहिजे, खोटी साक्ष देणं आपण बंद केलं पाहिजे, अफवा पसरवणं आपण बंद केलं पाहिजे, प्रतिष्ठा दुसऱ्याशी आपण जमत राहिलं पाहिजे. निर्गमन अनुवादाच्या पुस्तकाचा 5वा अध्याय 20वे वचन वाचा. अनुवादाचं पुस्तक त्याचा 5वा अध्याय आणि 20 वचन. काय सांगतो वचन त्या ठिकाणी? तीच आज्ञा परत दिलेली आहे. आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नको. हालेलुया. अफवा पसरवण्याविषयी आपण स्वतःला सावध केलं पाहिजे. लेवी असा 5वा अध्याय 1 वचन. लेवी 5:1. साक्षीदाराने पाहिलेल्या किंवा त्याला माहित असलेल्या बाबीविषयी त्याला प्रतिज्ञेवर विचारले असता त्याने ती न सांगण्याचे पाप केल्यास त्या अन्यायाबद्दल त्याने शिक्षा भोगावी. हालेलुया. साक्ष म्हणजे काय सांगा बरं? साक्ष म्हणजे काय? साक्ष म्हणजे जी गोष्ट तुम्ही पाहिली, जी कानाने ऐकली आणि जी अनुभवली आहे तुम्ही, ती आहे तशी खोटं न सांगता आहे तशी सांगणं म्हणजे साक्ष सांगणं. प्रेज द लॉर्ड. बरोबर का? कारण जी गोष्ट तुम्ही पाहिली, कानाने ऐकली किंवा अनुभवलेली आणि ह्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी आहेत तशा सांगणं त्याला काय म्हणतात? साक्ष म्हणतात. पण जी पाहिली नाही किंवा जी कानाने ऐकली नाही किंवा ज्याच्याविषयी केवळ तर्क वितर्क असं असेल कदाचित असं म्हटलेलं आहे, हे सांगणं म्हणजे आजकाल साक्ष झालेलं. किंवा कदाचित असं होत असेल, कदाचित असं होत असेल. तर्क वितर्कांना कधीही साक्ष म्हणत नाही. तर्क वितर्कांना कोणत्याही प्रकारे सत्य सांगणं म्हणत नाही. तुमच्या मनातले विचार सांगणं म्हणजे साक्ष सांगणं नव्हे. लक्षात घ्या. तुम्हाला जे काही वाटतं ते सांगणं म्हणजे साक्ष नव्हे. ती केवळ अफवा आहे. हालेलुया. ती केवळ काय आहे? अफवा आहे. त्याला अफवा म्हटलेलं आहे आणि बायबल आपल्याला अफवा पसरवण्यापासून सावध करतं. अफवा आपण पसरवू
नाही कोणत्याही व्यक्तीच्या बाबतीत, म्हणजे बाजूवाला कोणताही तुमचा शेजारी असेल किंवा कोणीही व्यक्ती जगातला असेल की त्याच्या विरुद्ध आपण अफवा पसरवली नाही पाहिजे. कारण ज्या ज्या वेळेस आपण अफवा पसरवू त्या वेळेस आपण देवाचे विरोधी असू. आता महत्वाचं हे सगळं आपण ऐकतोय शेजाऱ्याविषयी किंवा शेजारी असा असावा, माझ्या शेजाऱ्याविषयी अशा प्रकारचं मला प्रीती केली पाहिजे, द्वेष नाही बाळगला पाहिजे, हे सगळं बरोबर आहे. पण माझा शेजारी खरा नेमका कोण आहे? वाचा माझ्या बरोबर, तुम्हाला प्रश्न पडेल कदाचित. लोकांचं शोधत तुम्हाला असा दावा आहे, तुमचा शेजारी कोण आहे? त्या ठिकाणी लिहिले लूक 10:30 वचन लिहिले त्या ठिकाणी. येशूने उत्तर दिले, एक मनुष्य यरूशलेमहून खाली येरूळ जात असता लुटारूंच्या हाती सापडला. त्याने कपडे काढून घेऊन त्याला मारही दिला आणि त्याला अर्धमेला टाकून निघून गेली. आता ही घटना तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे आणि कितीतरी वेळा तुम्ही ही घटना वाचली असेल. आणि 35व्या वचनामध्ये दुसऱ्या दिवशी 33 वचनामधून, मग एक शमरुणी त्या वाटेने चालला असता तो होता तेथे आला आणि त्याला पाहून त्यास कळवळा आला. त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमास तेल व द्राक्षारस लावून त्या बांधल्या आणि त्याला आपल्या जनावर बसून उतारशाळेत आणले व त्याची काळजी घेतली. दुसऱ्या दिवशी त्याने 2 रुपये काढून उतारशाळेच्या रक्षकाला देऊन म्हटले, याची काळजी घ्या आणि यापेक्षा जे अधिक खर्च ते मी परत आल्यावर तुम्हाला देईन. तर लुटारूंच्या हाती सापडलेल्या माणसाचा शेजारी या तिघांपैकी तुमच्यामध्ये कोण झाला? तो म्हणाला, या त्याच्यावर दया करणारा तो. येशूने त्याला म्हटले, जा आणि तूही तसेच कर. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जा आणि तूही तसेच कर. बाजूला सांगा, जा आणि तूही तसेच कर. कारण आपला शेजारी जो आहे, जो कोणी आपल्या कुटुंबाच्या व्यतिरिक्त आपल्या कुटुंबाचा भाग नाहीये असा कोणताही व्यक्ती, दुसरा कोणताही व्यक्ती असेल, तो प्रत्येक व्यक्ती आपला शेजारी आहे. हालेलुया. आणि त्या प्रत्येक व्यक्तीवर दया करण्यासाठी, त्याच्यावर प्रीती करण्यासाठी, त्याच्या जीवनामध्ये त्याला सत्य सांगण्यासाठी, त्याच्या विरोधात काही चुकीची गोष्ट घडत असेल तर त्याची आठवण करून देण्यासाठी, तो कुठं चुकत असेल तर त्याची कान उघाडी करण्यासाठी परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं आहे. हालेलुया. कारण परमेश्वराने आपल्याला त्या माणसासाठी प्रार्थना करण्यासाठी ठेवलेलं आहे, त्याच्या जीवनामध्ये काहीतरी बदल घडण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्या माणसाचा द्वेष करणं न करणं, त्याच प्रकारे त्याच्यावर प्रीती करणं, त्याच्या काना गोष्टी त्याच्या विरोधात न करणं, त्याच्यावर रुसणं न फुगणे किंवा त्याच्याविषयी मत्सर न बाळगणे, त्याच्या कोणत्याही अहिताचा विचार न करणे, या सगळ्या गोष्टी आपण सतत केल्या पाहिजे. हालेलुया. तरच आपण खरे शेजारी असू, तरच आपण खोटी अफवा पसरणार नाही किंवा तरच आपण त्याच्याविषयी खोटी साक्ष देणार नाही. लक्षात घ्या. कारण खोटी साक्ष देऊ नको इतकं सोपं एका वाक्यामध्ये सांगितलं गेलं, पण त्याच्यामध्ये पुष्कळ काही लपलेलं आहे. एक तर खोटं बोलू नये, दुसरी गोष्ट त्याच्या प्रतिष्ठा जपली पाहिजे, त्याचं नाव जपलं पाहिजे, त्याच्याविषयी अफवा नाही पसरवली पाहिजे आणि खरा शेजारी कोण या गोष्टीविषयी सुद्धा आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही असली पाहिजे. कारण ती शंका जर असेल तर तुम्हाला निश्चित अर्थाने ती आज्ञा पाळण्यासाठी कठीण जाईल. आणि स्तोत्र 50वा अध्याय 20 वचन वाचा माझ्या बरोबर. दोन्ही वचन आपण वाचूया, त्याच्यानंतर आपण बंद करू. तो आपल्या भावाविरुद्ध बोलत बसतोस, आपल्या सख्या भावाची चहाडी करतोस. आणि ज्या वेळेस तुम्ही चहाडी करता, चहाडी करणं ही सुद्धा खोटी अफवा पसरवणं किंवा खोटं साक्ष देणं याच्यामध्ये येतं. चहाडी करणं, चहाडी म्हणजे जे खोटं आहे त्या गोष्टी सांगणं किंवा कदाचित खरं असेल ते सुद्धा तुम्ही सांगत असाल, ती सुद्धा एक प्रकारे आपल्या शेजाऱ्याविरुद्ध केलेलं काय आहे ते पातक आहे आणि त्याचा देव काय करतो? द्वेष करतो. आणि त्या बाबतीत सुद्धा आपण सावध असलं पाहिजे. आता आपण शेजाऱ्याविषयी ऐकलं, आता आपण आपल्या सोबत्याविषयी ऐकलं किंवा आपल्या भावाविषयी सुद्धा आपण ऐकलं. आपण देवाच्या विरुद्ध सुद्धा खोटी साक्ष नाही दिली पाहिजे, याच्याविषयी सुद्धा आपण या ठिकाणी वाचतो. यशायाचं पुस्तक याचा 44वा अध्याय, यशाया 44 8 आणि 9 वचन. यशाया 44 8 आणि 9 वचन वाचा माझ्याबरोबर. आणि त्या ठिकाणी लिहिले, भयभीत होऊ नका, थरथर कापू नका, मी मागेच तुला हे ऐकवले व कळवले आहे. तुम्ही माझे साक्षी आहात. मज वेगळा कोणी देव आहे काय? मज वेगळा कोणी दुर्ग आहे नाही. मला कोणी ठाऊक नाही. कोरीव मूर्ती घडवणारे सर्व शून्यवत आहे. त्याचे रम्य विषय काही कामाचे नाही. त्याविषयी साक्ष देणाऱ्यास दृष्टी नाही किंवा अक्कल नाही, म्हणून ती देणाऱ्यास लज्जा प्राप्त होईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बाजूला सांगा, देवाविरुद्ध खोटी साक्ष देऊ नको.
जशी शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष द्यायची नाही, तशी देवाविरुद्ध सुद्धा कोणतीही खोटी साक्ष आपल्याला द्यायची नाही. खरा देव कोण याच्याविषयी तुमच्या आणि माझ्या मनात शंका नाही असली पाहिजे. कोणत्याही प्रकारची शंका नाही पाहिजे. कोणत्याही बाबतीत तुम्हाला असं वाटलं नाही पाहिजे की मी ज्या देवावर विश्वास ठेवतोय त्याच्या बाबतीत मला काहीतरी शंका आहे, त्याच्या बाबतीत काहीतरी डाऊट आहे. कोणाला डाऊट आहे का तुमच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये? जर असा डाऊट असेल तर तो डाऊट तुमच्या मनामधून काढून टाका. तुमच्या मनामध्ये पक्की खात्री असली पाहिजे की खरा देव कोण आहे, ज्याच्यावर मी विश्वास ठेवतो, ज्याच्या वचनावर मी चालत आहे, त्या बाबतीत माझ्या मनात शंका नाही. मी योग्य दिशेला, योग्य मार्गाला चालत आहे आणि मी त्याच्याविषयी खरं ते सांगणार. हालेलुया. जे काही पाहिलं ते सांगणार, मी जे काही ऐकलं ते सांगणार, जे काही अनुभवलं ते सांगणार. हालेलुया. कारण जे काही पाहिलं, ऐकलं आणि अनुभवलं या 3 गोष्टी साक्षीमध्ये महत्वाच्या गोष्टी आहेत, लक्षात घ्या. कारण तुम्ही जे काही पाहिलं आजपर्यंत, देवाचं काम पाहिलं असेल तर ते सांगायला शिका. जे काही ऐकलं असेल, जे देवाचं वचन, ते सांगायला शिका. आणि जे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला अनुभवायला मिळालं असेल देवाच्या बाबतीतलं, ते सगळं लोकांना सांगायला शिका. जे आहे तसं ट्रान्सफर करायला शिका. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे कमी गोष्टी करू नका. त्याच्यामध्ये असं म्हणू नका माझ्या जीवनामध्ये कदाचित थोडं झाले, तुझ्या जीवनात होते की नाही कोणाचं बघ, प्रार्थना करून होतंय का? बऱ्याच लोकांना देवाची साक्ष सांगायला कठीण जातं, देवाचं सामर्थ्य सांगायला कठीण जातं. कदाचित काही त्यांच्या प्रार्थना ऐकले गेलेले नसतात आणि म्हणून त्यांना असं वाटतं माझ्या जीवनात अजून काही व्यवस्थित प्रार्थना ऐकले, मी कसं काय सांगू? आणि पण तुझ्या जीवनामध्ये आजपर्यंत 10 वर्षात देवाने केलेल्या त्या गोष्टी तर आहेत की नाही? कारण बऱ्याच वेळेस एक प्रार्थना ऐकली नाही ना, बाकीच्या 99 प्रार्थना ऐकलेल्या उत्तरांचा लोकांना विसर पडतो. केवळ एक प्रार्थनेमुळे 99 ऐकलेल्या प्रार्थनांचा लोकांना काय पडतो? विसर पडतो. पण लक्षात घ्या, 99 ऐकले गेलेले आहेत, ह्या गोष्टी सतत लक्षात असल्या पाहिजे. हालेलुया. एक ऐकली गेली नाही, त्याचं काहीतरी कारण असेल, ते कारण शोधायला चालू करा. त्याच्याविषयी स्वतःला तपासा, स्वतःच्या अंतःकरणामध्ये वेळ जाऊ दे आणि देवाच्या चरणाजवळ देवाला म्हणा की प्रभूजी हे तू का ऐकत नाही, त्याचं कारण मला समजू दे, कारण मला ते दूर करता येईल. आणि जर दूर करून जर ती ऐकणार असेल एक परमेश्वर, तर त्याच्याविषयी कारण शोधलं गेलं पाहिजे. त्यात कुणत बसू नका की एकच ऐकलं नाही, एकच ऐकलं नाही, एकच ऐकलं नाही. बरीच विश्वासाने माझ्याजवळ येतात, म्हणतात पास्टर एवढं सगळं झालंय बघा, पण आता थोडंसं राहिलेलं आहे आणि हे कधी होणार, हे कधी होणार? कारण ज्या वेळेस ते भेटतात ना, त्या वेळेस हेच प्रश्न विचारतात मला, हे कधी होणार, हे कधी होणार? अरे बाबा इतकं झालं ते नका सांग, त्याची आठवण नका करून देऊ. आणि ते झालं ते आमचा प्रयत्न होते, आम्ही प्रयत्न केले होते, आम्ही त्रास घेतला होता, आम्ही दवाखान्यात जात होतो, आम्ही कष्ट केले होते, आम्ही इकडे पैसे गुंतले होते आणि इकडे मस्का मारला होता, इकडे काय काय केलं होतं. पण देवाला ते थांबवून ठेवायचं देवाच्या हातात होतं का? नक्कीच होतं. हालेलुया. नक्कीच देवाच्या हातात होतं. तू कितीही मस्का मार, देव थांबवू शकत होतं. हालेलुया. तू कितीही कष्ट केले तर तुझे कष्ट हवेमध्ये उडवून लावायचं परमेश्वराचं काम होतं, ते करू शकला असतं देव, पण ते देवाने करून केलं नाही. ते होऊ दिलं. ते काम त्यासाठी केलं की तुला ह्या एका प्रार्थनेसाठी थांबत असताना तुला देवाची इच्छा कळावी. हालेलुया. हालेलुया. अब्राहामाच्या जीवनामध्ये सगळं काही देवाने त्याला दिलं, पण एका प्रार्थनेचं उत्तर 25 वर्ष दिलं नाही. हालेलुया. 25 वर्ष देव थांबला, वाट पाहिली. का? कारण त्याला विश्वासाचा पिता बनायचा. हालेलुया. त्याला देवाचा मित्र बनवायचा. मित्रासोबत कसं वागायचं असतं ही गोष्ट त्याला समजायला हवी होती. देवासोबत मित्रासारखं कसं जीवन जगायचं आहे हे त्याला शिकवायचं होतं, समजावायचं होतं. म्हणून देव 25 वर्ष वाट पाहत होता. हालेलुया. 25 वर्ष त्याची तयारी करत होता, घडवत होता, बनवत होता आणि मग 25 वर्षांनी त्याला उत्तर दिलं देव. हालेलुया. कदाचित एका प्रार्थनेचं उत्तर दिलं नाही म्हणून सगळ्या 99 प्रार्थनांचं फोल ठरवू नका आणि खोट्या साक्षी द्यायला चालू करू नका. हालेलुया. कारण देवाविषयी ज्यावेळेस कोण बोला त्यावेळेस खरं बोला. जे ऐकलं ते बोला, जे अनुभवलं ते बोला, जे पाहिलं ते बोला आणि खरं सांगा. जे तुमच्या जीवनात घडलंय ते मुखाने कबूल करायला शिका, नाहीतर 99 घडलेल्या गोष्टी देव काढून घ्यायला कमी करणार. हालेलुया. एक घडलेली गोष्ट एकासाठी 99 गमावू नका. कारण बरीच लोकांना मी गमावताना पाहिजे, त्यांच्या जीवनामध्ये एकासाठी ते आणून बसले आणि म्हणून देवाने तर 99 थांबवून ठेवलं. देव म्हणाला हे कसं थांबल्यानंतर कसा त्रास होतो हे पाहत बघत राहा. आणि मग एका प्रार्थनेचं उत्तर मिळण्यासाठी तू आतुरलेला आहेस ना, स्वतःचं परीक्षण करत नाहीस ना, तुला मी परीक्षण करायला. हालेलुया. आणि म्हणून देवाविषयी ज्यावेळेस तुम्ही बोलता त्यावेळेस खरं बोला. देवाविषयी ज्यावेळेस तुम्ही बोलता तुम्ही खरं बोलायला चालू करा. खोट्या साक्षी अजिबात देऊ नका. खोटं देवाविषयी कधीही सांगू नका. आणि देवाने जे घडवलंय त्याचं श्रेय देवाला द्यायला शिका. जर तुम्ही देवाचं श्रेय स्वतः घेत असाल किंवा इतर गोष्टींना देत असाल तर तुम्ही खोटी साक्ष देणारे आहात, देवाविषयी खोट्या गोष्टी बोलणारे आहात. आणि म्हणून या गोष्टीविषयी स्वतःला सावध करा. एक शेवटचं वचन वाचा आणि बंद करूया. यशायाचं पुस्तक याचा 55 अध्याय 4 वचन.
यशया 55 त्याचं 4थं वचन आहे. तिथे लिहिले, पहा मी त्यास राष्ट्राचा साक्षी, राष्ट्राचा नेता व शास्ता नेमले आहे. हालेलुया. तुम्हाला काय नेमलेलं आहे? राष्ट्राचा साक्षी नेमलेलं आहे. आपण साक्षी आहोत. आपण काय आहोत? साक्ष आहोत. आपण विटनेस आहोत. लक्षात घ्या, आपल्याला काय म्हटलेलं आहे? विटनेस म्हटलेलं आहे, आपल्याला साक्षी म्हटलेलं आहे. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त या जगातून ज्यावेळेस तो गेला, त्यावेळेस तो स्पष्टपणे एक शब्द बोलला की तुम्ही माझी साक्ष व्हा. हालेलुया. बाजूला सांगा, तू माझी साक्ष आहे. असं देव म्हणाला तुझ्या, तू देवाची साक्ष आहेस. हालेलुया. ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने मत्तयाचे शुभवर्तमान 28वा अध्याय आणि 18, 19, 20 वचनामध्ये ज्यावेळेस तो सांगतो, त्यावेळेस काय सांगतो त्या ठिकाणी? तुम्ही माझी साक्ष व्हा. कुठे साक्ष व्हा? संपूर्ण राष्ट्रांच्या मध्ये, लोकांच्या मध्ये, आणि लोकांसमोर आपण देवाची साक्ष आहोत. हालेलुया. आपण काय आहोत? देवाची साक्ष आहोत. आणि साक्ष ज्यावेळेस आपण देतो त्यावेळेस ती खोटी साक्ष दिली जात नाही, ती खरी द्यावी लागते. आणि खरी यासाठी द्यावी लागते की आपला देव खरा आहे, आपला परमेश्वर सत्य आहे, आपला परमेश्वर सत्याचा परमेश्वर आहे, आपला परमेश्वर सत्याच्या बाजूने उभा आहे. आणि त्या सत्य परमेश्वराची आपण सत्य साक्ष द्यायला शिकलं पाहिजे. आपण लोकांच्या विषयी तर सत्य बोललंच पाहिजे, पण देवाविषयी सुद्धा सत्य बोलायला शिकलं पाहिजे. कारण देवाविषयी ज्यावेळेस पण तुम्ही सत्य बोला, त्यावेळेस 11 शिष्यांसोबत बाकीचे शिष्य होते, 500 लोकांच्या समोर येशूने ही आज्ञा दिली. आणि ती आज्ञा देत असताना त्यानं सांगितलेलं आहे की तुम्ही माझे साक्ष व्हा, तुम्ही विटनेस म्हणून आहात. आपण सगळेजण विटनेस आहोत, आपण साक्ष आहोत. आणि ज्यावेळेस पण आपण स्वर्गामध्ये जाऊ किंवा न्यायासनासमोर ज्यावेळेस आपण उभे राहू, त्यावेळेस आपल्याला धाडस असलं पाहिजे की प्रभूजी, मी पृथ्वीवर असताना तुझी खरी साक्ष दिलेली आहे. मी लोकांच्या विषयी साक्ष देत असताना त्यावेळेस मी खोटं बोललो नाही. जे योग्य होतं, जे अयोग्य नव्हतं, त्याच गोष्टी मी सांगितल्या. कुठल्याही प्रकारे माझ्याविषयी संशय घेण्यासारखं किंवा कुठल्याही प्रकारे या गोष्टीविषयी माझ्या बाबतीत कसलाही दोष आढळणार नाही. हालेलुया. ज्यावेळेस यहोशवाचा मृत्यू जवळ आला होता, यहोशवा म्हातारा झालेला होता, यहोशवा आता संपूर्ण त्याच्या आयुष्यभर देवाची सेवा करत आलेला आहे. आणि सर्वात शेवटी तो आता शेवटच्या काळामध्ये आहे. आणि शेवटच्या काळामध्ये येऊन तो ज्यावेळेस त्या ठिकाणी देवाचा गौरव करताय, देवाची महिमा करताय, लोकांना, इस्रायल लोकांना काही गोष्टी सांगत आहे, त्यावेळेस तो स्पष्टपणे सांगतो की देव तुमच्या आणि माझ्यामध्ये साक्षी आहे की आजपर्यंत मी कशी सेवा केली, कशा प्रकारे मी पुढारी पण केलं, कशा प्रकारे मी तुम्हाला चालवलं, या सगळ्या गोष्टीविषयी देव साक्ष आहे. आजपर्यंत इथं घडलेल्या प्रत्येक गोष्टीविषयी मी एक स्तंभ उभा करतो, मी एक वेदी उभा करतो, आणि ही वेदी तुमच्या आणि माझ्या वतीने साक्ष म्हणून उभा राहील. आणि ही वेदी त्यावेळेस साक्ष देईल की मी कशा प्रकारे देवाचं काम केलेलं आहे. हालेलुया. ज्या वेळेस तुम्ही तुमच्या जीवनामध्ये असा प्रसंग येईल, त्या वेळेस तुम्हाला असं बोलण्याचं धाडस असेल का? लोकांसमोर तुम्ही धाडसाने हे बोलू शकाल का की मी प्रतिष्ठा जपणारा मनुष्य आहे, मी लोकांचं नाव जपणारा मनुष्य आहे, त्याची खरी साक्ष देणारा मी व्यक्ती आहे, देवाविषयी मी खरं बोलणारा व्यक्ती आहे. माझ्या बाबतीत तुमच्या समोर काही दोष असेल तर तुम्ही आताच सांगा. हालेलुया. यहोशवा असं म्हणाला की माझ्याविषयी काही दोष असेल तर तुम्ही सांगा. शमूएल ज्यावेळेस सेवा करत होता, त्यावेळेस पण शौलाची ज्यावेळेस निवड केली, त्यावेळेस शौलाची निवड केल्यानंतर तो म्हणाला, देवाचा अभिषिक्त आणि सर्व इस्रायल लोक माझ्याविषयी साक्ष देतील की मी कुणाचं मेंढरू घेतलं नाही, मी कुणाचं काही हिरावून घेतलेलं नाही, मी कुणाचं कोणत्याही प्रकारचं नुकसान केलेलं नाही, कोणत्याही विरुद्ध मी कुणाची कसलीही चुकीची साक्ष दिलेली नाही. हालेलुया. आणि शमूएल ज्यावेळेस बोलला, त्यावेळेस इस्रायलातला एकही मनुष्य उभा राहिला नाही. हालेलुया. तुमच्या आणि माझ्या बाबतीत असं व्हायला हवं. आणि जर असं होणार नसेल तर तुम्ही चुकीचे व्यक्ती आहात. लक्षात घ्या, तुम्हाला सुधारायची गरज आहे, पश्चातापाची गरज आहे. आणि आपल्या अंतर्गतामध्ये ह्या खोट्या साक्षीविषयी आपण ज्यावेळेस पाहतो, त्यावेळेस मी खूप स्पष्ट रूपाने आणि खूप खोलवर या गोष्टी तुम्हाला सांगितल्या. काही बरीच वचनं आहेत की वाचता आलेली वेळा अभावी आपल्याला, पण एक गोष्ट मात्र आहे की आपण अंतकरणापासून या गोष्टीविषयी विचार करायला हवा. जर या बाबतीत तुम्ही कुठे चुकला असाल तर आजच गुडघ्यावर या आणि प्रभूला म्हणा, मी प्रभू क्षमा मागतो, इथून पुढे मात्र मी माझं जीवन सुधारतो आणि मी खोटी साक्ष देणार नाही. आणि माझ्याविषयी सुद्धा कसल्याही प्रकारचं न्यायासनासमोर ज्यावेळेस मी जाईल, त्यावेळेस मी प्रभूला म्हणेन की प्रभूजी, माझ्याविषयी कुठलीही अशी साक्ष नाहीये की माझं कुठल्याही प्रकारे मी दुसऱ्या कुठल्याही माणसाच्या बाबतीत मी चुकलेलो नाही. जर असं असेल तर माझ्यासमोर उघड केले जावं. तर तुम्ही धाडसानं त्याच वेळेस म्हणू शकाल ज्यावेळेस इथं पृथ्वीवर तुम्ही करेक्ट कराल, गोष्टी व्यवस्थित करून घ्या, देवासोबत नातं कराल व्यवस्थित, मनुष्यासोबत नातं व्यवस्थित करा, त्याच वेळेस या सगळ्या गोष्टी होतील. प्रभू करून तुम्हाला हे सगळं करण्यासाठी मदत करा. आपण डोळे बंद करू.